ठाण्याच्या सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या तीनाथ नाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली। दरम्यान या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचे समोर आले असून यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले। ठाण्याच्या तीनाथ नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते। या चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली। यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबाला लागूनच एक शिडी ठेवण्यात आली होती। काल सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला, त्यावेळी विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला। मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने सूत्रांनी सांगितले। नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SS कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खांबा लागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका 10 वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे। या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांगी केशवाने यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली। त्यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचे आढळून आले। तसेच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता तर सिग्नल यंत्रणेची कळ बंद होऊन सिग्नल यंत्रणा बंद पडली असती, असं केशवानी यांनी सांगितले। जगभरातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली, त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत। मुंबई करोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील 3 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रुग्ण सौम्य लक्षणासह आहेत, मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली। ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले आहे। हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत। डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली। याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिले। करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे। ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। या अवकाळी पावसाने ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर, शिवाजीनगर या आदी भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले व त्यांचे घरातील सामानांचे नुकसान झाले। ठाणे शहरात रात्री मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस, या पावसामुळे ठाणे शहरात राबोडी परिसरातील काही ठिकाणी आगरी वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याचा पाहायला मिळाला, त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले। पावसाच्या पाण्याला जाण्याकरिता योग्य वाट उपलब्ध नसल्याने या पावसाच्या पाण्याने नागरी वस्तीमध्ये शिरकाव केला। या परिसरात नाल्यालगत मोठा पूल उभारला जात आहे, त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे। नाला बुजवून हा पूल उभारला जात असून बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जात आहे। आतापर्यंत 110 कोटी खर्च या पुलाला करण्यात आला असून हा पूल लोक उपयोगी नसून फक्त टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई यांनी केला आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली। या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या 1 तासाच्या पावसात नुकसान झाले आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई, शाकीर शेख व रहिवाशांनी सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भरारी पथकातील शिधावाटप निरीक्षकासाठी 4 दुकानांची प्रत्येकी 12,000 प्रमाणे 48,000ची लाच स्वीकारणाऱ्या मुंबई नागरी पुरवठा विभागात शिधावाटप तपासणी निरीक्षक सागर वराळे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केले. ठाणे ACBने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने मुंब्रा भागात शिधावाटपीचे दुकान आहे. दुकानावर कारवाई न करण्यासाठी शिधावाटप संचालक यांच्या नागरी पुरवठा विभाग मुंबई कार्यालयाच्या ठाण्याच्या भरारी पथकात कार्यरत वराळे याने संबंधित तक्रारदार याच्याकडून दरमहा 2,000ची लाच मागितली. त्याने 2,000 महिन्याप्रमाणे 6 महिन्याचे 12,000ची मागणी केली. तक्रारदाराने ठाणे ACB पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार ACB पथकाने 20 मे ते 25 रोजी घटनेची पडताळणी केली. त्यात संबंधित शिधावाटप निरीक्षकाने 4 दुकानदारांचे प्रत्येकी 12,000 रुपये असे 6 महिन्याचे 48,000च्या लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी 21 मे रोजी ACB पथकाने कारवाई करून वराळे याला अटक केले. पावसाळ्यात घोडबंदर मार्गावर पाणी साचू नये तसे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 30 मे पर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे 30 मे पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचे राव यांनी सांगितले. घोडबंदरसह शहरातील मुख्य रस्त्यावरील कामाची पाहणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. यावेळी महापालिका अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामे पूर्ण होत आली आहेत. शेवटच्या टप्प्यातील कामे 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचू नये यासाठी सर्व मलनिःसरण वाहिन्यांचे आणि भूमिगत वाहिन्यांची सफाई सुरू आहे. जुन्या वाहिन्या या नव्या वाहिन्यांना जोडण्याचे काम सुरू असून 30 मे पूर्वी सर्व कामे केली जातील असेही त्यांनी नमूद केले.